सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। विकासाची गती कायम ठेवत सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। राधानगरी तालुक्यातील घोटवडेचे ग्रामदैवत स्वयंभू महादेव मंदिर परिसरात अमृता डोंगळे यांच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। कसबा तारळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता अरुण डोंगळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ स्वयंभू महादेव मंदिरात झाला। श्रीफळ वाढवून नामदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के.पी. पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी डोंगळे यांच्या कार्याबाबत माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय काळे, संग्राम कलिकते आणि संजय कलिकते यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला। विकासाचा आराखडा घेऊन आपण निवडणूक लढत असून परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन जिल्हा परिषद उमेदवार अमृता डोंगळे यांनी केलं। तर डोंगळे कुटुंबियांनी तारळे मतदारसंघात पाणंद रस्त्यांची महत्त्वपूर्ण कामं केल्याचं सांगत तारळे मतदारसंघात तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी व्यक्त केला। माजी आमदार के.पी. पाटील यांनीही राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला। दरम्यान श्रावणबाळ योजना, वृद्धांसाठी, बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना तसंच मध्यान्ह भोजन योजना राबवण्यात माझी भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत सामान्य नागरिकांसाठी अशा योजनांसह अनेक योजना गावोगावी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं। लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये कोणत्याही परिस्थितीत दिले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, संजय कलिकते, रणजित पाटील, संजय डोंगळे, शहाजी कवडे, लक्ष्मण धनवडे, सुभाष पाटील, अभिषेक डोंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।